अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी इथं शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात भीषण दरोडा टाकल्याची घटना घडली। या दरोडेखोरांनी चाकू आणि तलवारीचा धाक दाखवत घरातील कपाट फोडून सुमारे 70 ते 75 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केले। या घटनेमुळे नागलवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगराळ भाग आणि मराठवाड्याच्या सरहद्दीवर भगवानगडच्या पायथ्याशी असलेल्या नागलवाडी गावातील सेवानिवृत्त शिक्षक राम मारुती गीते हे पत्नी छाया गीते यांच्यासह रात्री घरी झोपलेले असताना मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला। त्यानंतर दरोडेखोरांनी दोघांनाही धारदार शस्त्राचा धाक दाखवत घरातील कपाटांची उचकापाचक केली। या दरोड्यात सुमारे 55 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, यात गंठण, अंगठ्या, राणीहार, बांगड्या, मंगळसूत्र, लॉकेट आणि कानातील दागिने होते। तसंच 1 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे 70 ते 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलाय। दरोडेखोरांनी काही वेळ घरात धिंगाणा घालत मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं। भयभीत झालेल्या गीते दाम्पत्यानं बाजूलाच राहणाऱ्या खेडकर कुटुंबाला या सगळ्याची माहिती दिली। त्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच रात्री स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले। शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। उपअधीक्षक राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसे तज्ञ पथक तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला। या धक्कादायक घटनेमुळे नागलवाडी, गोळेगाव आणि कोनोशी परिसरात नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली। ग्रामीण भागातील घरांवर सशस्त्र दरोड्यांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली। उशिरा शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पोलीस उपनिरीक्षक महाले सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करतात। तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली। काही नागरिकांनी पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये संगनमत असल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बोधेगाव परिसरातील वाढती गुन्हेगारी, वाढलेली लोकसंख्या आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता इथं स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते। मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न आजतागायत प्रलंबित राहिलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या अखत्यारीत सुमारे 36 गावं येतात। चोरी, घरफोडी, दरोडे, भांडण तसंच इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। मात्र स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। त्यामुळे अनेकदा तक्रारदारांना मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागतो। तसंच गुन्ह्यांच्या तपासातही विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते। स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसंच विविध संघटनांनी वेळोवेळी बोधेगाव इथं स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याची मागणी शासन आणि पोलीस प्रशासनाकडे केली। मात्र अद्याप त्यावर ठोस निर्णय झाला नसल्याने हा प्रश्न भिजत घोंगडं ठरत आहे। दरम्यान वाढती लोकसंख्या, व्यापार व्यवहार आणि वाहतूक लक्षात घेता बोधेगाव इथं स्वतंत्र पोलीस ठाणे तातडीने सुरू करावं अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा बाळासाहेब ढाकणे यांनी व्यक्त केली आहे।